छानशी क्लिनिंगची ट्रिक मी तुम्हाला देणार आहे, ती म्हणजे एका बाजूने उकडल्या जातात, एका बाजूने फ्राय होतात किंवा भाजल्या जातात. इतकं टेस्टी झालंय की किती मी खातच बसावं, संपत इतकं खुसखुस झालंय. आणि तुम्ही सुद्धा करून बघा. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा आणि ही श्रीची आजी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर बघा, श्रावण महिना निघालाय. क्लिनिंग मला अगोदरच करायची होती. श्रावण महिना सुरू होण्याचे 1-2 दिवस अगोदर आपण आपल्या आपल्या वेळेनुसार टप्प्याखाली करत असतो क्लिनिंग. मी दरवर्षी तसंच करते, पण यावेळेस प्रॉब्लेम असा झालेला की काय झालं बघा, म्हणजे श्री आजारी पडला, आई आजारी पडली आणि त्या सगळ्या राड्यामध्ये क्लिनिंगला काही वेळ मिळाला नाही. सो आज थोडासा वेळ आहे तर म्हटलं चला क्लिनिंग करूया. आई इथं लसूण सोलतीये आणि श्रीचं ॲज युजल चालू आहे धमाल मस्ती. तर चला मग आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करू. काय काय असणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये ते तुम्ही पुढे पाहालच. सो चलो स्टार्ट करते. आपल्या सर्व महाराष्ट्रीयन लोकांमध्ये एक गोष्ट अतिशय उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे, ती म्हणजे कुठलाही लहानात लहान किंवा मोठ्यात मोठा सण असू देत, त्यावेळी सगळ्या बायका झाडून पुसून क्लिनिंगला लागतात. आणि त्यातल्या त्यात आत्ता तर श्रावण महिना, एक वेगळंच उत्साहाचं आणि उल्हासमय वातावरण असतं आणि त्यामध्ये घरामध्ये ती जळमाटं किंवा भिंतीवरती धूळ किंवा ती घाण नको वाटतं आणि आपण सगळेजण जवळपास हे क्लिनिंगचं काम करतच असतो. सगळ्या महिलांचं हे काम आहेच, मला माहिती आहे. काही जणी श्रावणाच्या अगोदर 1-2 दिवस करतात, काही जणी होतं तसं वेळ मिळतोय तसं, पण श्रावणाचा पहिला सोमवार येण्याआधी या सगळ्या गोष्टी करत असतात. आणि आता पंचमी आहे अगदी 2 दिवसावर आलेली, तर त्यासाठी क्लिनिंग तर करायलाच लागणार होती आणि करायचीच होती. मला हे प्रचंड आवडतं, कारण की बघा, घर स्वच्छ असेल, म्हणतात ना, जिथं हात फिरेल तिथे लक्ष्मीचा वास असतो. तर आता वरच्या सगळ्या जाळ्या जळमाटं मी काढून घेतलेली आहेत आणि आता इथं ह्या काही शोच्या वस्तू आहेत माझ्याकडे. तर कसं होतं बघा, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपण शोपीस ठेवतो, पण त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं काही दिवस, आठवडे. जर आपण त्याच्यावरती हात नाही फिरवला तर लगेच धूळ वगैरे दिसते आणि ते जुनट झाल्यासारखे वाटतात. त्यामुळे मग मी हे सुद्धा पुसून घेते, कारण की घरात कुणीही आलं तर सगळ्यात पहिलं अटेन्शन जे असतं ते आपल्या घरातले जे अट्रॅक्टिव्ह वस्तू असतात शोच्या त्याच्याकडे. तर त्यामुळे मग ते सुद्धा क्लीन करणं होतंच. आणि हो, आईच्या हातची आज एक खास रेसिपी तुमच्यासोबत थोड्या वेळाने मी शेअर करणार आहे. आज एक छानशी क्लिनिंगची ट्रिक मी तुम्हाला देणार आहे, ती म्हणजे बघा, आपल्या भिंतीवरती लहान मुलं असतील, आता स्त्रीच आहे, तर कितीही नाही म्हणलं, किती ओरडलं तरी आपल्या नजर चुकीने समजा जेवणाचा हात असेल तो भिंतीवर उमटतो, किंवा बऱ्याच वेळा आपण कुठेतरी कामात बिझी असतो आणि आपल्या नकळत मुलं ड्रॉइंग करतात पेन्सिलने किंवा काही कलर करतात. तर ते कसं काढायचं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे, कारण की क्लिनिंग करते मी, तर वॉल क्लिनिंग पण करून घेणार आहे, कारण बऱ्याच ठिकाणी श्रीने ड्रॉ केलंय, तर ते पण मला क्लीन करायचं होतं. सो मी कशाने क्लीन करते हे सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. अगदी सोपं आहे. तर चला तर मग सुरुवात करूया क्लिनिंगला. तर या इथं मी एक वाटी घेतली आहे, त्याच्यामध्ये खायचा सोडा जो असतो ना आपला, बेकिंग सोडा, तो घालायचा आणि त्याच्यामध्ये इक्वल क्वांटिटीमध्ये पाणी घालायचं आहे. आणि इथं तुम्हाला दिसत असेल हे डायल्यूट करायचं मस्त. आणि एक स्पॉन्ज घेतला आहे मी, जो ब्युटी ब्लेंडर असतो ना खराब झालेला तो, आणि त्याच्यावरतून मग मी एक रुमाल घेतलेला आहे आणि तो गुंडाळून त्याला याच्यामध्ये बुडवून घेते या सोल्युशनमध्ये. आणि मग काहीच दुसरं मिक्स करायचं नाही. आणि इथं तुम्हाला दिसत असेल भिंतीवरती जे पेन्सिलचे वगैरे डाग असतात किंवा काहीतरी ड्रॉ केलेलं असतं तर ते सुद्धा निघतं, प्लस हात लागलेले असतात किंवा कुठेतरी फोडणीचे छोटे छोटे टिपके उडालेले असतात ते सुद्धा निघतात. इथं थोडंसं डार्क आहे तरी तुम्ही पाहू शकताय किती लवकर हे रिमूव्ह होतं आणि विना सायास, म्हणजे जास्त तुम्हाला मेहनत लावावी लागत नाही, अगदी इझिली हे डाग रिमूव्ह होतात आणि कसल्याही प्रकारचा कलर निघत नाही. मेनली ते खूप जास्त टेन्शन असतं आपल्याला की कलर उडाला तर काय करायचं. तर इथं बघताय तुम्ही सर्कल बनवलेलं आहे, तुमच्या समोरच हे सर्कल बघा किती लवकर रिमूव्ह होतं ते.
कारण की अगदी सोपी ट्रिक आहे. कुणाच्याही घरामध्ये खायचा सोडा हा असतोच आणि मुलांनी भिंतीवरती बरंच काही असं ड्रॉ केल्यानंतर खरं तर ही सवय चुकीची आहे. पण मी सुद्धा त्याला खूप अवॉइड करते, करू देत नाही. आता इथं माऊस काढलेला त्यांनी पाहताय तुम्ही. पण मी कामात बिझी असेल किंवा मी वरती व्हॉइस ओव्हर करत असेल त्यावेळी त्याचे हे प्रताप चालतात. अदरवाईज तो नाही करत. पण कसं असतं बघा, शेवटी मुलंच ती. ते खोड्या नाही करणार तर आपण करणार का? हा सुद्धा प्रश्न आहेच. तर त्यांचं लहानपण त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू द्यायला हवं आणि आपण टेन्शन न घेता असं काहीतरी ट्रिक आणि जुगाड करून हे सगळं क्लीन करायला हवं. तर त्यापेक्षा आता मी एक सोल्युशन ठरवलं की श्रीला एक बोर्ड आणायचा. त्यामुळं तो ते घाण नाही करणार आणि इथं मात्र हे मोठ्यांचे प्रताप आहेत. कारण की बघा, दरवाजा आपण जिथं उघडतो ना, तिथं नेहमी आपला हात लागतो. एक हात भिंतीला असतो आणि एक लॉकला. आणि अशा वेळी आपल्याही नकळत खूपदा तिथं हात लागून डाग पडतात आणि ते डाग अगदी इझी या पद्धतीने रिमूव्ह होतात. हे मला जस्ट काही दिवसांपूर्वी समजलं. म्हटलं आपण हे इम्प्लिमेंट करून बघू आणि याचा रिझल्ट खरंच खूप भारी आहे. त्यामुळे मग मला वाटलं की हे तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करायला हवं. कारण खूप साऱ्या आया असतील ज्या माझ्यासारख्या आहेत की बाबा मुलांना सांगूनही ते ऐकत नाहीत आणि खूपदा असं काहीतरी करून ठेवतात किंवा चुकून सुद्धा मुलांकडनं आपल्याकडनं सुद्धा अशा गोष्टी घडतात. तर आता इथं भिंतीवरती सुद्धा जिथं जिथं काही थोडेफार डाग वगैरे आहेत, इथं काही त्यांनी ड्रॉ नाही केलेलं आहे. पण सगळीकडे क्लीन केल्याने एवढाच भाग राहिला तर ते घाण वाटतं. आता इथं श्री स्वतः क्लीन करतोय. त्याचं कारण तो म्हटला की मा मी केलं तर मी थोडंसं ते क्लीन करू का? आणि त्याला पण जाणीव झाली त्यामुळे की नाही, आपण नेक्स्ट टाइम असं नको करायला. तर कशी वाटली तुम्हाला ही क्लिनिंगची छोटीशी ट्रिक ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि एकदा करून बघा आणि रिझल्ट माझ्यासोबत शेअर नक्की करा. आणि आता फर्निचरचा जो काही भाग आहे तो सुद्धा मी क्लीन करून घेते आणि भिंती तर छान चकाचक झाल्यात, पण ह्या काही वस्तू असतात त्यावर सुद्धा आपल्याला हात फिरवणं गरजेचं असतं. कांदा खिसून घ्यायले कशासाठी की थालपीठ करायचं कांद्याचं. आमच्या लहानपणी आमची आई नेहमी करायची. मग ती माझ्या ध्यानात आली. म्हणजे ककडीचे किंवा आपण भोपळ्याचे, मेथीची करतो. तर आता हे थोडंसं वेगळं म्हणजे भाजीला वगैरे काही नसेल आणि घरात कांदे असले तरी सुद्धा भाजी न बनवता नुसतं थालपीठावर लोणच्या सोबत चालू शकतो किंवा जास्त घरी मेंबर नसले आणि तोडून सुद्धा नुसतं खायला आवडतं आणि टिफिनला पण द्यायला छान. असं चव नसेल तर त्यावेळी सुद्धा ही ह्याचा उपयोग आहे. तर इथं दिसत असेल तुम्हाला एक छोटी साईज आहे. असे किती घेतले ताई कांदे? 4 कांदे. तर आईने ऑलरेडी 3 कांदे खिसलेत, म्हणजे तिसरा चालू आहे आणि इथं एक चौथा आहे. तर हे खिसून घेते आणि ती मला सगळं बॅटर वगैरे जे काही पीठ मळून घ्यायचं आहे तर ते मळून देते. मी सगळं तिंबून मिक्स करून देणार आहे. कारण की मी कधीच येत नाही, कारण मी कांद्याचे कधीच थालपीठ म्हणजे केलेलेच नाहीत कधी. आईनं खाल्लेले तिच्या लहानपणी, पण कधी केले पण नाही कधी खाल्ले पण नाही. पहिलीच वेळ आहे माझी पण ही. तर मग त्यामुळे ती म्हणली की प्रमाण वगैरे तुला जमणार नाही, मी एकदा करून दाखवते त्यानंतर मग तुझं तू पुढच्या वेळेस पासून बनव. म्हणून खिसाई कांदा. आता बघा पुन्हा थोड्या वेळानं तुम्ही काय काय. तर कांदा खिसून झाल्यास व्लॉग कंटिन्यू करू. ही बघा गव्हाचं पीठ घेते वाटी भरून. आता याच्यात बहुतेक पाणी घालायची गरज नाही, कारण कांदा जो आहे त्याला पाणी सुटतंय. त्याच्यातच शिंबायचं. हे बेसन पीठ, हे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलंय. ज्वारीचं पीठ आहे 1 वाटी, अर्धी वाटी डाळीचं, 1 वाटी गव्हाचं. म्हणजे 2 समान गहू ज्वारी आणि अर्धी वाटी बेसन. हे आता समान झाले पीठ. चून घेतला चिचून मोठा. इथं जिरे टाकायचे. हळद 1 चमचा कलर साठी. आता ही काय टाकायले, कोथिंबीर नाही बर का. आजच आमची कोथिंबीर संपली आणि कोथिंबीर आणणारा माणूस घरी नसल्यामुळे मग आम्ही ऍडजस्ट करतोय. तुम्ही या स्टेपला कोथिंबीर टाका, आम्ही टाकतोय धने पावडर. ही धने पावडर, कोथिंबीर नाही म्हणून ही टाकायली. बघ ही लाल तिखट, पण जास्त टाकत नाही होत आम्ही, कारण श्री खात नाही. पण थोडं आता द्यायलोय आम्ही त्याला, है ना काय. जरा खायला लागलाय, पण लय तिखट झाल्यावर नाही खाणार. हे चवीपुरतं मीठ टाकते. गरम मसाला टाकायला जरा, भारीच होणार की. सुरी मेथी ही मोठाड लसूण चिचून घेतलाय. मिक्सर मधून काढलेला नाही, मेन म्हणजे कुठलाय असा वाटलाय ह्याच्यावर.
आता मिक्स करून घेते हे सगळं. आणि यात एक पाणी जीव. काहीच घातलेलं नाही, तुम्ही बघितलं नुसता असेल. कांदा खिसलेला आहे त्याच्यात. हा, तर त्याच कांद्याला कसं मीठ वगैरे थोडंसं लागलं की जास्त पाणी सुटते. आणि आपण बघू आता हे किती वेळ हे होते, म्हणजे कोरडं जर व्हायला तर थोडासा पाण्याचा हात पण घेतला तर काय हरकत काय नाही. नाही. हो आता हे तिंबून घेते आई. हो. तेल वतायली वरून का तर ही खुसखुस लागते. टेस्ट पण थोडी टेस्ट बी different. वेगळीच येते. पाणी न घालता व्हायला हो, मस्त बघ हे. ना. काकडीचं पण असंच होतं, असंच होतं. काकडीला पण पाणी सुटतं. काकडीला सुटतंय, भोपळ्याला पण जास्त काकडीत पाणी असतं हो, भोपळ्यापेक्षा ते पण. होय. तसंच कांद्याचं पण, म्हणजे बघा भाजीला वगैरे काय नसलं किंवा भाजी आणणारा माणूस घरी नसेल तर अशा वेळी घरातल्याच इन्ग्रेडियंट सोबत आपण असं काहीतरी वेगळं करू शकतो, है ना काही. हो. मागच्या काही दिवसापासून नेहमी या रिक्वेस्ट येत आहेत की तूच सतत किचन मधले ते जे काही रेसिपीज दाखवतेस, तर आईच्या हातच्या काही पारंपरिक रेसिपीज होऊन जाऊ देत ना, म्हणून मग खास तुमच्या आग्रहासाठी आईची ही पारंपरिक रेसिपी आहे, नक्की बघा. थोडंसं की नाही घट्ट झालंय पीठ म्हणून पाणी टाकते जरा एवढं. तुम्ही सुद्धा घाला की. आणि आईचा पाय दुखते म्हणून समजून घ्या बरं का, ती पाय लांबून बसले. आणि तिला ती रेसिपी मी म्हणलं होतं तू सांग मला, मी करते, पण तिचं नाही की मीच करते, म्हणजे मी करून देते तू फक्त भाज म्हणून. थोडस पाणी टाका आणि मुराया राहू द्या, अशी झाकून जरा झाकून ठेवायचं. होय. आपलं पीठ थोडा वेळ रेस्ट करते, तोपर्यंत या इथं कणीस उकडवून घेणार आहे. त्यासाठी आई कणसाच्या वरचे जे साल असतात ती काढते. मेन गोष्ट म्हणजे बघा, या सीझनमध्ये हे भरपूर येतात आणि ज्या त्या सीझनमध्ये ज्या त्या गोष्टी खाल्ल्याच पाहिजेत. आता याच्यामध्ये मीठ टाकलंय. लईच गोड आहे की कणसी. मारावर भाजून गावाकडचं वेगळंच पडतंय ते भाजलेले, आणि चुलीवरचे शेतात भाजलेली तर लईच भारी. होय. पिराट्या जमा करायच्या, एवढ्या कवळावर पेटवायच्या आणि त्याच्यात टाकायची, एक एक पांघरून ठेवायचा आणि कणसं टाकायची मध्ये. लई भारी. चला गॅसवर ठेवते आता मी मीठ वगैरे घातलंय. तरी इथं तुम्हाला दिसत असेल पीठ मस्त मुरलंय आपलं. जवळपास हे 10 मिनिट आईनं ठेवलंय आणि त्यानंतर मग आता 10 मिनिटांनी करायला घ्यायचं. तर मस्त झालंय. आता मलाच करायचे वाटतात, पण बघू ते आता एक मला करून दाखवेल, त्यानंतरचं मग बघू आपण कसं काय ते. तर चला आता थालपीठ आणि कसं असतं ऍक्च्युअल थालपीठ पारंपरिक ते तुम्ही आत्ता बघाल. कारण बरेच जण, मी खूप सारे व्हिडिओज बघितले थालीपीठाचे, पण प्रॉपर जे थालीपीठ असतं ना त्याच्यावरती त्या अशा हे असतात, त्या आता तुम्ही बघालच तुमच्या लक्षात येईल. जस्ट असंच म्हणजे नाही का, थापतात आणि किंवा लाटतात आणि भाजतात किंवा लिक्विड करतात आणि जसं आपण हे करतात ना काय धिरडं, तसं काही जण करतात, पण ते खूप वेगळं आहे. आता त्यात काही काही वेगळे आपले आपले स्वतःच्या हे आहेत म्हणा आवडीनुसार, पण मेन मूळ जे थालीपीठ आहे ते कसं असतं ते आता तुम्ही बघा. थोडस पाणी लावून घ्यायचं याला, त्याच्यावर असं तापायचं. आपण कितीही मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन नवीन पदार्थ जरी खाल्ले ना, तरी या पारंपरिक पदार्थाची सर त्याला अजिबात येत नाही. तुमचं काय मत आहे यावरती मला नक्की सांगा. चव बाजूने थापायचं का, म्हणजे सगळीकडून सारखं थापायचं, म्हणजे रट कुठं पातळ कुठं ठेवायचं नाही. धपाट्याला कसं त्याला वेज असते, याला नसते. तयार झाले थापून. आता हे सगळीकडे सारखं थापले. आता ही तेल टाकायचं आणि तेल टाकून त्याच्यात टाकायच्या मोहऱ्या, आणि ती मोहऱ्या फुटल्या सगळ्या चांगल्या कडकड की ही त्याच्यात झोपवायचं आणि पुन्हा त्याच्यावर पुढं काय करायचं ती सांगते. बरं, हे आहे ना, आता मी गॅस ऑन केलाय, त्याच्यावरती एक पॅन ठेवलाय, तेल टाकलंय, मोहरी टाकलीये, मोहरी तडतडली की आपल्याला हे त्याच्यामध्ये टाकायचंय. ही शिंगुळ्या अशा वळायच्या हातावर आणि त्या थालपिठावर अशा झोपवायच्या आणि ताट पालतं घालून चौकून पाणी सोडायचं. आईने सांगितल्याप्रमाणे या शेंगुळ्या याच्यावरती मी झोपवते. आणि मेनली बघा, आत्ता जी काही थालपिठं बनवली जातात तर ती अशी नसतात असं मी नोटीस केलं, कारण मी सुद्धा बनवत नव्हते, पण आता मी यानंतर अशीच बनवणार. तर आता याच्यावरती पाणी शिंपडून घ्यायचं आणि त्यानंतर एक ताट झाकायचं. एक बाजू याची उकडवल्यासारखी होते आणि एक पूर्णपणे तळल्यासारखी होते. आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पलटून सुद्धा टाकू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि किंवा मग उकडवून घ्यायचं असेल तर एक बाजू पूर्णपणे त्याची उकडल्यामुळे कच्चं वगैरे काहीच लागत नाही. इथं पाहू शकताय तुम्ही,
मस्त असं थालीपीठ तयार झालेलं. त्याच्यावरचे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, काय आहे? शिंगोळ्या. शेंगोळ्या. तर ह्या एका बाजूने उकडल्या जातात, एका बाजूने फ्राय होतात किंवा भाजल्या जातात. आणि मोहरी वगैरे आहे आणि खूप सारे इन्ग्रेडियंट आपण याच्यात हेल्दी घातलेले आहेत, त्यामुळे चव अप्रतिम लागते. लहान मुलांना टिफिनला वगैरे असं काही वेगळं दिलं असते, आवडीने खातील. आणि मी तर खातेच. हो बघा, मी तर खाणारच आहे, त्यात काही वादच नाही. आधी तू खाऊन बघ. हे खाऊन सांग ना कसं झालं. आवडलं? मी खाऊ? अप्रतिम आहे. अप्रतिम. होय, बरं झालं की मग अजून एक खाऊन दाखव. नुसतंच खावं, ह्याला काही सोबत लागत दही किंवा वरण असतं ना, घट वरण किंवा फोडणीचं वरण पण याच्यासोबत छान लागतं. इतकं टेस्टी झालंय की किती मी खातच बसावं, संपत इतकं खुसखुस झालंय. आणि तुम्ही सुद्धा करून बघा आणि चव सांगा कसं वाटलं, कमेंट मध्ये नक्की सांगा. चला आता बाकीचे पण करून घेत होता आम्ही पटकन. आई करायला आम्ही खायला. अगं मला आणखी ठेवायचे की ग. आणखी ठेवायचे. हो, अजून करते बाळा. ते चाललाय की करायला. किती काकून होती येऊन म्हणायले. नक्की आवडलं तुला? हो बाबू, रोज असं कर बर का बाई. आता खाजा लवकर टाका. इकडे बघा, चोर 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 चोर. आवडलं? अजून करते बाय. आई इकडे बनवायली आहे, मी तिकडच्या रूम मध्ये गेले तोपर्यंत उंदीर मामाने इकडे अटॅक केलेला आहे. आणि हे क्रंचीले भारी लागते. मी एक घास खाऊ? एका बाजूला आई इकडे बनवत आहे, आम्ही दोघं इकडे संपवत आहोत. आणि श्रीमान सरकार नाही आहेत, काही कामानिमित्त ते बाहेर गावी गेलेत. तिथं तुम्हाला दिसत असेल बघा, हे अशा प्रकारे करायचं. आणि तिथं गेल्यानंतर ना हे उलटवून नाही टाकायचं, पहिली बाजू खालची आणि त्याच्यावरती हे झोपवायचं, म्हणजे असं ठेवायचं. आणि मग परत पाणी घालून झाकून ठेवायचं, है नाही? हो. तर तुम्ही नोटीस केलं असेल, मी जो पॅन वापरते तो लोखंडाचा आहे. आणि जास्तीत जास्त लोखंडाच्या वस्तू किंवा मग मातीच्या भांड्यांमध्ये बनवण्याचा माझा प्रयत्न असतोच. परंतु काही जणींच्या सतत कमेंट येतात की ताई, जे काही जर्मनची वगैरे भांडी आहेत तर ती वापरू नकोस, ते हेल्थसाठी चांगलं नाही आहे. आणि तुम्ही माझ्या काळजीनेच हे सांगता. खरं तर त्या जुन्या वस्तू आहेत, मला त्या चेंज करायच्यात. बघूया कधी वेळ मिळतोय ते. आणि मी नक्कीच त्या रिप्लेस करणार आहे किंवा त्या जागी दुसरी चांगली हेल्दी जी काही आपल्या शरीरासाठी गरजेची आहेत ती भांडी नक्कीच आणणार आहे. तर हे पलटून टाकले, मी पाहू शकताय किती छान खरपूस भाजलंय हे. आणखी एकदा पाणी वरतून टाकून झाकून ठेवते. तर या बाजूला तुम्हाला दिसत असेल आपलं थालीपीठ प्रिपेअर होतंय. इकडं मकाची कणस उकडत घातलेली, तर ती पण दाखवते. चला आता थालीपीठ आपलं प्रिपेअर झालंय की नाही, रेडी आहे की नाही ते दाखवते मी तुम्हाला. 2 ते 3 वेळा मी बनवून दाखवलंय कसं बनवायचं ते. तर आता तुम्ही नक्कीच एकदा तरी ट्राय करा. या इथं बघा, ही एकदम मागची बाजू, खालची बाजू आहे. काय बनवलं बरं हे आता? नाक. अरे बापरे, स्नेक बनाया है इस बच्चे ने, देखो. बापरे, असला डेंजर. चॉवेल रे बाबा मला. बघा, श्रीचा स्नेक आवडला का तुम्हाला सांगा. आणखी बघ, मला माझा हा स्नेक आवडला. नाही आवडला. बघा, श्रीचा स्नेक. श्रीचं काही ना काही असं चालूच असतं, ते तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही नेहमी पाहताच. तर आता इथं हे आणखी एक बनवून दाखवलंय मी थालीपीठ. किती टेम्पटिंग दिसते, पाहू शकताय. चला तर मग या नोटवरच आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटते मी तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.